चलो तर मग म्हणलं आज एक व्हिडिओ बनवू. काय झालं की काल ना मी टेलिग्रामला बसलेलो आणि तिथं एकदम आय गेस कुठलं MPSC गायडन्स की असं कायचं चॅनल होतं आणि मग त्याने 11वीचं ओल्ड एनसी आपलं स्टेट बोर्डचं पुस्तक टाकलेलं आणि मला लक्षात आलं की अरे हां यार की मी म्हणत होतो पण स्टेट बोर्डची तयारी करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मग लक्षात आलं की आपल्या इथं खूप जणांना माहीत नसतं की स्टेट बोर्ड किती इम्पॉर्टंट आहे किंवा कशी करायला पाहिजे तयारी. मग म्हणलं तसं पण संडे चला म्हणलं एक व्हिडिओ बनवून टाकू. तर आज आपण बोलणार आहे की स्टेट बोर्डची तयारी कशी करावी, सोर्सेस काय आहेत, स्टेट बोर्डचे बुक्स कुठं मिळतील, डाउनलोड कसे करायचे, सगळं आपण बोलू. ठीक आहे. सोर्सेस अजून काय तिथं जॉईन 75 हार्ड ती कमेंट सेक्शनमध्ये लिंक देतो. आपण दररोज मॅथ्सचे कंबाईनसाठी ना दररोज 20 गणितं घेतोय, त्याची आपण दररोज चॅनलला PDF टाकतोय. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि बाकीबद्दल तर मग चला बोलूया. ठीक आहे. एवढं आहे की खरं स्टेट बोर्ड इम्पॉर्टंट आहे का, सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न. कारण आता कसं होतंय, आपण प्रत्येक जण पुस्तक वाचतोय, आपण रेफरन्स बुक वाचतोय आणि त्यानंतर आपल्याला कळत नाहीये की नक्की काय म्हणतो स्टेट बोर्ड करायचं काय. नंतर ना एक पॉईंट इगोवर येतं की अरे काय मी स्टेट बोर्ड करत बसू असं वाटायला लागतं ना, की नाही का की स्टेट बोर्ड कशाला करायचं, कारण आपण तर एकदम मोठे बुक्स केलेत. पण स्टेट बोर्ड इम्पॉर्टंट आहे का, तर येस खरंच इम्पॉर्टंट आहे. पहिल्यांदा काय आहे तर फाउंडेशन स्टोन आहे. स्टेट बोर्ड कसं आहे माहिती आहे का, आता आपण 8वीतलं समजा स्टेट बोर्ड वाचतोय तर 8वीतलं म्हणजे काय तर 12 वर्षाचा किंवा 13 वर्षाचा मुलगा म्हणजे त्या 12 वर्षाच्या किंवा 13 वर्षाच्या मुलाला कळण्यासाठी ते पुस्तक लिहिले, म्हणजे ते त्याच्या पातळीला जाऊन लिहिलंय. त्यामुळे जरी आपला डेटा जास्त वाटला तरी इतकी लँग्वेज सोपी असते आणि ते आपलं फाउंडेशन स्टोन होतं. आपल्या कुठल्याही अभ्यासाचं ना फाउंडेशन स्टोन ते आहे. जर आपण UPSC करतोय तर आपल्याला जसं NCERT इम्पॉर्टंट आहे तसं आपण MPSC जर करतोय, कंबाईन करतोय, आपल्याला स्टेट बोर्ड खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आपण वाचलंच पाहिजे, 100% वाचलं पाहिजे. हां, पहिली गोष्ट. दुसरं काय तर मग दिले की बघा की डिरेक्ट फॅक्च्युअल क्वेश्चन्स. लिटरली सांगतो, आयोग म्हणजे मला तर वाटतं की आपण जास्त विचार करतो. आपण म्हणतो आयोग ना ह्या वेबसाईट बघतो ते बघतं. आयोग एकदम सोप्पा आहे. आपलं सिंपल स्टेट बोर्ड ओपन करतं, स्टेट बोर्डमधलं झप डायरेक्ट उचलतं आणि टाकतं. आता काय म्हणतो की 11वी ओल्ड हिस्ट्रीचं स्टेट बोर्ड खूप इम्पॉर्टंट आहे माहिती आहे, पण बाकीचे पण स्टेट बोर्ड किती इम्पॉर्टंट आहे याबद्दल सांगतो. हां, आयोग डायरेक्ट. आणि आयोगाचं फेवरेट म्हणलं की लिटरली सांगतो सगळ्याच्या सगळं आयोग स्टेट बोर्डमधून टाकतं. आणि मी काय म्हणेन, जर एकदम कुठला विचित्र प्रश्न आला तो आपलं चुकणं साहजिक आहे किंवा चालून जाईल, पण जर स्टेट बोर्डमधला जर प्रश्न चुकतो तर ते नाही चांगलं, बरोबर. आणि त्याबद्दल चला. आणि काय जॉईन टेलिग्राम जॉईन करा. चला आता बघा की राज्यसेवा प्रिलिमचा हा जो प्रश्न आहे ना, हे बघा हा काय की दिले की राज्यसेवा प्रिलिम 2023 म्हणजे जी रिसेंट झाली तर हा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न वाचल्यावर ना की आपण एकदम कन्फ्यूज होऊन जातो. आपण म्हणतो की अरे की काय म्हणतो की म्हणजे एकदम अवघड आलाय की आता कुठं वाचायचं. तर लिटरली हे बघा, जर आपल्याला राज्यसेवा काढायची आहे, जर आपल्याला प्राचीन आणि मध्ययुगीन आपल्या हे करायचं आहे, तर त्याचं ना बेस्ट सोर्स काय आहे तर आय गेस 6वी की 7वीचं आपलं इतिहासाचं पुस्तक आणि 11वीचं नवीन इतिहासाचं पुस्तक. आणि बघा इथं दिले की 11वीचं स्टेट बोर्डचं लिहिलंय बघा की शुंग साम्राज्य, आणि त्यात इथं खाली पण दिलंय की ह्यातलं म्हणजे हा लिटरली पॅसेज घेतलाय आणि त्यावरून त्यांनी क्वेश्चन बनवलाय. म्हणजे आपण काय करतो, आपण प्राचीनसाठी मोठं 200-300 पानांचं बुक वाचत बसतो, त्यानंतर काय करतो कुठले तर व्हिडिओ बघत बसतो. पण स्टेट बोर्ड किती असतं, जास्तीत जास्त 80 किंवा 120 पानांचं असतं. एवढं सिम्पल बुक आहे आणि त्यात इथले फॅक्च्युअल क्वेश्चन दिले आहेत. तर 100% सांगतो की काय म्हणतो एकदम करणं सोपं आहे आणि ह्यातनंच प्रश्न येतात, ह्यातनंच प्रश्न बनतात. आणि आता आपण स्टडी म्हणजे कसा करायचा, तर हा प्रश्न इथनं आला तर हा पॅसेज वाचला पाहिजे. आणि ते शेवट दिले बघा की मालविक मित्र की हे नाटक कुणी लिहिलं, तर मग कालिदासाने लिहिलंय. मग असा प्रश्न बनू शकतो. ठीक आहे. म्हणजे मी म्हणतोय म्हणलं ती सोर्स दाखवून हे बघा. अजून एक राज्यसेवा प्रिलिम 2023 आहे बघा. हां, 6वीचं जे सोपान 16 आणि 17 आहे ना, ते जर आपण जर नीट वाचलं असतं तर डायरेक्ट आपल्याला कळतं की आपला प्रश्न सुटतो. म्हणजे राज्यसेवेचे प्राचीनचे एकूण किती येतात, आपण काय म्हणू की 4 प्रश्न येतात किंवा 6 येतात. तर त्यातले डायरेक्ट प्रश्न आपल्या स्टेट बोर्डमधनं आलेत. म्हणजे हे तर आपले चुकलेच नाही पाहिजे. आणि काय म्हणतो आता हा प्रश्न माझा चुकलेला, म्हणजे असेच एक दोन जर चुकले ना आपण असंच कॉम्पिटिशनच्या बाहेर जातो. आता मला वाटतं जर मी हे वाचलं असतं तर काय झालं असतं, तर मी 100% मेन्सला असतो. अजून एक काय म्हणतोय, आपल्याला ना मोठी पुस्तकं वाचून ना सवय झाली आहे की वाचलं तर एकदम स्टँडर्ड सोर्स वाचायचं, म्हणजे काय मोठी पुस्तकं वाचायची. आपण स्टेट बोर्डला इग्नोर करतोय. तर मला असं पर्सनली वाटतं की इग्नोर नाही केलं पाहिजे. अजून एक प्रश्न, वा मस्तच. आता हे ज्यांनी तर म्हणजे मी मातीच खाली नाही का कंबाईन माझी हुकली. आता जर हा प्रश्न आहे, अजून प्रश्न बरोबर आला असता तर मी STIच्या मेन्सला असतो. 2023चा जो कंबाईनचा प्रश्न आहे. आता हा बघा की द रोरो ट्रान्सपोर्टेशन वॉज स्टार्टेड फर्स्टली इन इंडिया बाय विच रेल्वे रूट. आता माझा चुकलेला, कारण मला माहीत नव्हतं. पण लिटरली बघा 9वीचं जे स्टेट बोर्ड आहे त्यात आहे तसं वाक्य, आणि मी पेज नंबर पण दिले बघा. पेज नंबर 83 आहे की रोरो वाहतूक सुरुवात भारतात प्रथम कोकण रेल्वेने केली. म्हणजे काय की आयोगाने लिटरली स्टेट बोर्डमधलं वाक्य उचलून टाकलं आणि माझं चुकलं. आणि हे चुकल्यामुळे काय झालं, भुर्दंड बसला, बरोबर, कारण मेन्सला बसलो नाही. मी काय
काय म्हणतोय की अशा ह्या छोट्या छोट्याच गोष्टी आहेत ज्या आपण सुधारल्या पाहिजेत आणि ह्या सुधारल्यावरच आपली प्रगती होते. हां, तर मग आता मी काय म्हणेन की नक्की आपण अभ्यास ह्याचा कसा केला पाहिजे. की डाउनलोड ऑल अँड मेक नोट्स. म्हणजे काय सांगतो की आपल्याला ना की स्टेट बोर्ड काय 6वी ते 12वी करायचं आहे तर ना, तर हे सगळेचे सगळे स्टेट बोर्ड ना नेटवर अवेलेबल आहेत. आता लिंक काय आहे ते मी सांगतो 2 मिनिटात. हां, तर मी काय म्हणेन तर हे जे सगळे आहेत ना, म्हणजे कुठले मेन टॉपिक्स, हिस्ट्री, जॉग्रफी झालं, पॉलिटिक्सचं मला नाही वाटत काय करायची गरज आहे, लक्ष्मीकांतमधनं कव्हर होते. इकॉनॉमिक्स घ्या. तर हे जे हे प्रश्न आहेत ना, हे सगळे डाउनलोड करायचे. डाउनलोड केल्यानंतर काय करायचे तर हे जे नोट्स बनवायचे. नोट्स म्हणजे काय नक्की तर यातला जो फॅक्च्युअल डेटा आहे ना, तो आपण एका कागदावर काढून ठेवायचा. कसं आहे, आता जर आपण 7वीचं बुक घेतलं ते किती पानांचं आहे, 70 की 80 पानांचं आहे. पण त्यामध्ये ना खूप भरपूर जास्त फाफट पसारा असतो. तर तो लिहायचा का, तो नाही लिहायचा, फक्त त्यातलं फॅक्च्युअल. आता हे मागचं आहे की रो रेल्वे वाहतूक कुठली सुरुवात केली, तर हा काय झाला, हा झाला फॅक्च्युअल डेटा. तर हा फॅक्च्युअल डेटा काढून ठेवायचा आणि हा पाठ करायचा. तर मी असं म्हणेन. त्यात काय लिहिले बघा, स्टॉप बाईंग न्यू बुक्स. भरपूर आता टेलिग्रामवर ॲड येतात नाही का की स्टेट बोर्ड ठोकळा आहे. आता आपल्याला सवय काय झाली, प्रत्येक गोष्ट ना मटेरियल म्हणून मिळायला लागली नाही का, इझिली अवेलेबल आहे. आपण आणतो आणि ते तसंच ठेवतो. मला असं पर्सनली वाटतं की आपण ना ते काय म्हणतो घेतलं नाही पाहिजे. काय काय गोष्टी स्वतः बनवल्या पाहिजे. की नोट्स मेकिंग इज अन आर्ट. की जेव्हा तुम्ही नोट्स बनवताना तुमचा जास्त अभ्यास होतो, ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. की आता आणि जर तुम्ही कुठल्या टॉपरची नोट्स डाउनलोड केली, म्हणजे आपण फक्त असं स्लाईड करतो आणि देतो सोडून का, कारण आपल्याला वाटतं ठीक आहे बाबा त्यांनी काढली नंतर कधी तर वाचू. कसं असतंय की त्या नोट्स त्याला विचारतो म्हणणार की माझ्या नोट्सपेक्षा भारी काय नाही. इम्पॉर्टंट काय आहे की नोट्स बनवण्याची प्रोसेस इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण बनवतो तेव्हा आपण ते पुस्तक किंवा ते लय वेळा एकदम असं डिटेल वाचतो आणि ते म्हणतो मी 6 to 10 मेक शॉर्ट नोट्स. की 6वी ते 10वी मी म्हणेन ते जे ना स्टेट बोर्ड आपले घेऊच नका विकत, ते 100% त्याचे शॉर्ट नोट्स बनवा. का म्हणतोय, कारण आपलं जे काय म्हणतो 6वी ते 10वीचे छोटे छोटे बुक्स आहेत, त्याचे मी तुम्हाला PDF सांगतो कुठनं डाउनलोड करायचं. ते घ्या, त्याचे शॉर्ट नोट्स बनवायचे आणि ठेवायचे. एक 11वी 12वीचे कसे बुक्स मोठे आहेत तर ते एक वेळ तुम्ही करू शकता. हां, आणि हां हे बघा की हे एक वेबसाईट आहे काय की ई बाल भारती. हां, तुम्ही नेटवर टाका की आपल्या टेलिग्राम चॅनल लिंक टाकतो, तिकडं गेलं ना, हे बघा मी आणलेलं पण आहे. ठीक आहे, हे बघा ही आपली वेबसाईट आहे. हां, आणि अरे यार नेट गेले, पण ठीक आहे. हां, ठीक आहे, हे बघा आता ही जी वेबसाईट आहे काय, हां, की ई बाल भारती. इथं प्रॉपर आपण केलं नाही बघा, 2022 सिलेक्ट केलं, आपल्याला प्रॉपर इथं येतं की आपल्याला कोणत्या सब्जेक्टचं पाहिजे. तर हे बघा 7वीचं सिलेक्ट केलं, 8वीचं सिलेक्ट केलं. ठीक आहे, त्यानंतर काय मीडियम काय आहे, तर आपल्या मराठी मीडियममध्ये पुस्तक पाहिजे, मराठी मीडियम सिलेक्ट करायचं. इतकं सोपं आहे. त्यानंतर आपल्याला काय पाहिजे तर इतिहासाचं पाहिजे, इतिहासाचं सिलेक्ट करायचं. झालं बघा, लगेच डाउनलोड. म्हणजे प्रॉपर आपल्या गव्हर्नमेंटने पूर्णच्या पूर्ण काय म्हणतो 6वी ते 12वीचे पुस्तकं आपल्या डाउनलोडला ठेवलेत. मी म्हणेन विकत घेऊ नका. का माहिती आहे का, विकत घेतलं ना तर आपल्याला कळत नाही, पण आपला वेळ वाया जातो. आपण 70-80 पानं वाचत बसतो आणि नंतर होत नाही. ते जे मी म्हणेन आपल्या 6वी ते 10वीच्या नोट्स काढा. हां, हे असे डाउनलोड करायचे आणि हे जे प्रॉपर असे नोट्स काढा आणि होते. हां, आता ह्या वेबसाईटची मी लिंक देईन, आपल्या टेलिग्राम चॅनलला देईन, नाही तर तुम्ही नेटवर ई बाल भारती म्हणून सर्च केलं तरी चालेल. हां, तर हे असा सोर्स आहे आणि इथं ना सगळेचे सगळे स्टेट बोर्ड आहेत. तर मी म्हणेन आपलं हिस्ट्री, जॉग्रफी, इकॉनॉमिक्स हे एकदा घ्या, एकदा वाचा. वेळ लागेल, कदाचित 10 दिवस लागतील, पण ते तुमच्या परमनंट नोट्स होतील. म्हणजे जोपर्यंत MPSC किंवा जोपर्यंत कुठली पण परीक्षा तुम्ही जे टार्गेट करताय, जोपर्यंत ते तुमची कंप्लीट होत नाही तोपर्यंत नोट्स कायम तुमच्याकडे राहणार आणि परीक्षेच्या आधी वाचायचं. आणि मी तुम्हाला म्हणलं की किती जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण आता तो रो रेल्वेचा जर माझा प्रश्न नसता चुकला तर मी कदाचित येत नसतो. हां, म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि मी म्हणेन तर दिस इज द राईट वे. आपण स्टेट बोर्डची कशी तयारी केली पाहिजे. ठीक आहे, चलो मग जर काय असेल डाऊट तर मग कमेंट सेक्शनला टाका. ऑल द बेस्ट.